लगेच बॅट्समॅन उतरायचं असतो, काय हरकत नाहीये. आणि सान्वी कन्स्ट्रक्शन जे हनुमान नेवालीपाड्याचे बॅट्समॅन आतमध्ये जात असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो करेस धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमच्या नसा नासात नाचते मराठी, आमच्या रगा रागात रंगते मराठी, आमच्या पिला पिलात जन्मते मराठी, आमच्या लहान ग्यात रांगते मराठी, आमच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमच्या घराघरात वाढते मराठी, आमच्या कुळाकुळात नांदते मराठी, इथल्या फुलाफुलात आसते मराठी, इथल्या दिशा दिशात धाटते मराठी, इथल्या नगा नगात गरजते मराठी, इथल्या धरी दरीत इंडते मराठी, इथल्या वनावनात गुंजते मराठी, इथल्या तारुल्यात साजते मराठी, इथल्या कळकळीत लाजते मराठी, इथल्या नभांमधून वर्षते मराठी, इथल्या पिकांमधून ढोलते मराठी, इथल्या नद्यांमधून वाहते मराठी, इथल्या सरासरात राहते मराठी. सुरेश भट यांची कविता. या कवितेने क्वार्टर फायनलची सुरुवात. ऑल द बेस्ट. विलासजी गरज या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे मान्यवर आहेत, त्यांच्याकडून शुभेच्छा. व्यासपीठावर बसलेल्या पहिला चेंडू फॉली करून क्लासिक ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्रीकडे जात असताना या ठिकाणी या सामन्याचा दर्जा कसा असायला पाहिजे, आघाडीचे फलंदाज या ठिकाणी पंच इशारा करतायत. चौकार. डीजे. धन्यवाद डीजे. सुरुवात चौकार आणि नितीन जाधव कडून शॉट येताना अजून एक फटका येतोय, मात्र यावेळेला लॉंग ऑफ कडे जातोय. 5 धावा. रोशन जाधव इज अ की मॅन, लास्ट इयर मॅन ऑफ द सिरीज. मागच्या वर्षी त्यांनी सर्वोत्कृष्ट खेळाडूचं पारितोषिक त्यांनी बाईक स्वीकारलं होतं. यावेळेलाही ते प्रयत्न करणार आहे, मात्र त्यांचा प्रयत्न पहिला गावासाठी असणार आहे. ट्रॉफी जिंकणं हा त्यांचा पहिला उद्देश आहे. खाली बसून वॉट अ शॉट. हे शॉट क्लासिक टायमिंग, कारण याला टायमिंग लागतं, लेंगचं ओळख लागते तुम्हाला. जागेवरती रोल करत त्या चेंडूला दिशा देण्याचं काम त्याने केलं. अगोदर एक फटका आपण ऑफ साईडला पडला, आता फटका आपण यष्टीच्या मागे या ठिकाणी आपण बघतोय, आणि त्यामुळे 2 फटक्यांच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकता येते. आता 11 या धावसंख्येवर. मॅग्निफिसंट शॉट. रोशन. यावेळेला रोशननी बॅकलिप घेत असताना चेंडूला पाठवलंय डीप मध्ये, स्क्रीनच्या समोर. त्या ठिकाणी उचलेपर्यंत चेंडू आता तो निसटतोय. कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी बघतायत दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत आणि धावसंख्येला पुढे नेत आहेत. या ठिकाणी 13 या धावसंख्येवर. गुड बॅटिंग. क्वार्टर फायनल अत्यंत महत्वाचा भाग आहे, महत्वाचा सामना आहे. इथूनच तुम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जाता सुपर हिट मध्ये, आणि सुपर हिट मध्ये गेल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढू शकतो. यावेळेला बसून पुन्हा एकदा तसाच फटका. क्लासिक टायमिंग. 4 धावा. सुपर बॅटिंग. कृष्णा टेनिस विश्वातील पॉप्युलर खेळाडू अशा पद्धतीने कधी कधी कृष्णा कोलॅप्स होतो आउटसाइड द ऑफ स्टंप येऊन असा फटका खेळत असताना, मात्र टायमिंग इतकं सुंदर असतो. रोशनच्या बॅटमधून चौकार येतोय. 17. एका षटकामध्ये सगळ्यात जास्त धावा 30 धावांचं मागच्या षटकात बघायला मिळालं. हॅट्रिक बघायला मिळालं. 2 अर्धशतक बघायला मिळालं आपल्याला. हायएस्ट स्कोर 83 बघायला मिळालं. लोवेस्ट स्कोर आपल्याला 22 बघायला मिळालं. जावेद फरीद त्यांची जबाबदारी आजच्या दिवसातली पूर्ण होत असताना सच अ डिफरंट सिनियर अंपायर हू कम्स इन टाइम. आज ते इकडे 8:45 जेव्हा आम्ही पोहोचलो तेही ते उपस्थित होते. ही महत्वाची गोष्ट आहे. रेस्पेक्टिंग द टाइम. खूप सुंदर शैली आहे बॉलरची, मात्र चेंडू पडल्यानंतर बघा हाताला लागून तो डायरेक्ट यष्टीवर आदळतोय. त्या ठिकाणी अतुल काटे. सुंदर शैली आहे.
नाराज झाले बॅट्समॅन, कारण त्यांना पाठवायचा होता बॅकवर्ड स्क्वेअरला तो चेंडू. मात्र कधी कधी टायमिंग थोडासा चुकतो आणि तो चुकल्यामुळे तो चेंडू हाताला लागून आपण बघतो यष्टीवर आदळत असताना विकेटची गरज होती, कारण ज्या पद्धतीने आक्रमण दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी होत होतं ते बघितल्यानंतर विकेट आज एक मार्ग असतो जिथे तुम्ही धावांच्या गतीला रोखू शकता आणि तेच या ठिकाणी विकेट पडत असताना सान्वी कन्स्ट्रक्शन जय हनुमान आपण बघतो नेवालीपाडा विरुद्ध संग्राम 11 नेतलस. रोशन विरुद्ध राहुल. बोला बोला. आदरणीय सचिनजी पाटील साहेब अर्थात भाया पाटील साहेब तोंडरे गावचे एक प्रतिष्ठित असे मराठी उद्योजक आणि ज्यांनी संघ पुरस्कृत केला संग्राम 11 नितलस, त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आणि तथा गुडूजी जोशी साहेब पेठ यांचे आगमन झालं. मी विनंती करेन या दोन्ही मान्यवरांना या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत. सचिनजी पाटील साहेब तोंडरे अर्थात भाया पाटील साहेब आणि त्याच वेळेला गुडूजी जोशी साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. तर महत्वाचा गडी बाद झालाय रोशन जाधव आणि त्याची जागा घ्यायला येतोय विजय जाधव. एक विजय जाधव आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत, रिप्रेझेंट करतात पालघर जिल्ह्याला. क्लासिक लेदर क्रिकेटर आणि टेनिस क्रिकेटर. सगळ्या खेळाडूंचं मनपूर्वक ज्या ज्या संघाने या ठिकाणी भाग घेतलाय त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळालाय मागच्या 2 दिवसामध्ये. मात्र लोकांनी रसिकांनी विसरू नये, उद्या सुद्धा ही स्पर्धा सकाळी 9:30 वाजल्यापासून सुरू होईल. ऑन साइडला जय करत असताना खूप सुंदर जेल ओंकार या ठिकाणी आपण बघतोय टिपत असताना अजून एक विकेट या ठिकाणी पडत आहे. असं म्हणतात एकदा विकेटची सुरुवात झाली की जो येणारा पुढचा गोलंदाज असतो त्याला सुद्धा तेवढाच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढतं आणि तेच गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली मैदानावरती. प्रमोद पावशे या ठिकाणी विकेट काढत असताना डीजे. एक टुर्नामेंट आम्ही वर्सोवाला मुंबईमध्ये केली होती मी आणि चंद्रशेखर संत यांनी. वन ऑफ द क्लासिक टुर्नामेंट. गोमा गल्ली हरी गल्ली काय टुर्नामेंट होती ती. तसं मला जावेद फरीद सांगतायत की राज कपूर मेमोरियल ट्रॉफी टुर्नामेंट जी सुभाष नगरला वन ऑफ द फर्स्ट टुर्नामेंट ऑफ टेनिस वर्ल्ड विथ हाय स्टँडर्ड. मिथुन चक्रवर्ती कोऑर्डिनेट करायचे, बाबा रॉड्रिक्स कोऑर्डिनेट करायचे. त्या स्पर्धेमध्ये सह्याद्रीच्या समोर जावेद खेळले. जेल असणार का नाही, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. ब्युटिफुल टायमिंग. मात्र आमचे एक ज्येष्ठ सिनियर सिटीजन बसलेत बरोबर त्यांच्या जवळ तो चेंडू आला. बरं झाला हात टाकून त्यांनी पुढे ढकलला म्हणून तो चष्म्यावर पडला नाही. मात्र पाणी हवंय का तुम्हाला? हा त्यांना पाणी द्या, जरा काळजी घ्या, कारण भरपूर वेळा काय चेंडू आपल्याकडे येण्याची शक्यता असते. एक क्षण आठवला मला, मुंबई विरुद्ध बरोडाची मॅच होती. सचिनने 38 चेंडूमध्ये 52 धावा केल्या होत्या. कॉमेंट्री बॉक्सला काचेवर तो बॉल लागला होता आणि काच फुटली, सगळे काचा आतमध्ये आला आणि सचिन मॅच संपल्यानंतर वरती आले. सर लागलं नाही ना? म्हटलं मी म्हटलं डोकं खाली केलं त्यामुळे डोक्यावर काचा पडल्या सगळ्या. लागलं का तुम्हाला सर? बघा लाईव्ह दाखवत आहे त्या ठिकाणी. यस, त्यांच्या चेहऱ्यावरती चेंडू आला, एकदम बरोबर चेहऱ्यावर चेंडू आला आणि डोक्यावर लागून तो खाली पडला. एक काळ MRIचा होता, एक काळ टेनक्सचा आहे आणि त्यामुळे टेनक्सचे चेंडू सॉफ्ट, हार्ड, हेवी, मीडियम असे असतात. त्यामुळे तो चेंडू थोडा कडक सुद्धा असतो. काळजी घ्या प्रेक्षकांनी. आयवाचे कॅच सुद्धा आहेत. कॅच घेतला असता तर पारितोषिक मिळालं असतं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रेक्षकांनी जर सीमारेषेच्या पलीकडे झेल येताना घेतला तर आयवा यांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी 300 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाईल. या गोष्टीकडे लक्ष वेधतोय. तसंच AP डिझायनिंगचे आकाश पाटील यांनी कटआउट बनवले समोर झेंड्याच्या खाली त्या ठिकाणी आणि डायरेक्ट हिट लागला तिकडे बॅट्समॅनच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धेमध्ये तर प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. असंख्य प्राइजेस. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू धावबाद झाले. या ठिकाणी कीपरनी खूप सुंदर काम या ठिकाणी करत असताना
दिनेश पावशे अतिशय सुंदर पद्धतीने, खूप मागे होते कारण तरी पण चांगल्या पद्धतीने गॅदर करत असताना विकेट किपर फार वेगाने आले आणि ती डाव पूर्ण व्हायच्या अगोदर फलंदाजाला बाद केले. डीजे उठल्या आणि ते डोक्यावर पडलं आमच्या, पण त्याला एवढी काळजी येऊन विचारलं त्यांनी मॅच संपल्यावर, पण मी खाली वाकलो म्हणून ते काचा अंगावर ना पडल्या, डोक्यावर पडल्या. तर असे सगळ्या गोष्टी होत असतात. क्रिकेटच्या माध्यमातून खेळत असताना असं कोणाचं निधन होत नाही, मात्र काही वर्षापूर्वी एका अंपायरला चेंडू लागला आणि त्याचं निधनही झालं. अशा गोष्टी होतात. रमन लांबा क्रिकेटर हेही क्रिकेटच्या ग्राउंडमध्येच त्यांचं चेंडू लागल्यामुळे निधन झालं. ओ सुंदर टायमिंग, खूप सुंदर टायमिंग. रोशन आउट झालाय काय हरकत नाही, मात्र आम्ही या ठिकाणी आहोत आणि रोशनची जागा या ठिकाणी त्याची जी अनुपस्थिती आहे ती जाणून देणार नाही. आणि त्या पद्धतीने अतिशय सुंदर बॅटिंग करत असताना चेंडूला या ठिकाणी भिरकवलं डीपमध्ये. एकंदरीत पॉवर प्लेचे आपण बघतोय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. गुलशन पाटील हे सगळे नोंद करतायत. या बघूया पॉवर प्लेमध्ये किती धावा गेलेत. पहिल्या षटकात एकंदरीत धावा आपल्याला बघायला मिळाल्या ते 17च्या रूपाने. जेव्हा खूप चांगली बॅटिंग आपल्याला सुरुवातीला जी बघायला मिळाली नितीन जाधव आणि रोशन जाधवनी एकंदरीत महिला 4 चेंडूत एकंदरीत 12 धावा केल्या. आणि आपण बघतोय नितीन जाधव यांनी 5 धावा केल्या, अनिल म्हात्रे यांनी 6 धावा केल्या. निलेश जाधव आता उपस्थित आहे आणि बघायचं निलेश संघाला कुठपर्यंत देतोय. संघाची धावसंख्या एकंदरीत आपण बघतोय 29 धावा या पॉवर प्लेमध्ये कुठण्यात आलेल्या क्वार्टर फायनलच्या. आणि त्यामुळे प्रति षटकाच्या मागे जवळजवळ 15.5ची सरासरी या ठिकाणी ठेवत असताना आपल्याला मैदानावर हे चित्र बघायला मिळतंय. महत्वाचा सामना आहे. एका बाजूला सानवी कन्स्ट्रक्शन जय हनुमान नेवालीपाडा यांनी गाटा गावन तलोजा यांना पराभूत केलं मजकूरला, आणि दुसऱ्या बाजूला संग्राम 11 नितलस यांनी स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेटाली या संघाला पराभूत. या दोघांमध्ये मॅच आहे. नितलसची फिल्डिंग या ठिकाणी राहुलने फिल्डिंग घेतली आणि आतापर्यंत 2 ओव्हर नंतर या ठिकाणी नेवालीपाडाने दावा केले. सानवी कन्स्ट्रक्शन जे हनुमानने ते आपल्याला बघायला मिळते 29 रूपाने. आणि एक गडी रोशन जाधव त्यांचा महत्वाचा फलंदाज बाद झालाय. आणि आता बघायचं येणाऱ्या 3 षटकांमध्ये अशाच वेगाने जर दावा केल्या तर ही धावसंख्या 70 किंवा 75च्या पलीकडे जाऊ शकते. गोलंदाज ओमकार पाटील. हो चेंडू स्क्वायर ड्राईव्ह केलाय, चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. इट इज अ बाउंड्री, ब्युटिफुल शॉट. 3 स्क्वायर ड्राईव्ह मी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहिले. स्वर्गीय नाना शेठ घरत व स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत. अत्यंत कठीण शॉट, अत्यंत कठीण शॉट. स्ट्रेट बॅटनी जेव्हा पॉईंटच्या दिशेला तुम्ही मारता, कव्हरला तर मारतो, एक्स्ट्रा कव्हरलाही आपण मारतो, पण स्ट्रेट बॅटनी जेव्हा पॉईंटच्या दिशेला मारता त्या अत्यंत देखणा फटका असतो, दुर्मिळ फटका असतो, कठीण फटका असतो. सगळेच खेळू शकत नाही, प्रॅक्टिस लागतं. हो लाईन बघावी लागेल. इट इज अ वाईड. टप्पा पडल्यानंतर चेंडू फार वेगाने बाहेर जात असताना tenniscricket.in माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी दाखवलं जातं. गौरव सावंत आणि त्यांचे तमाम कॅमेरामॅन खूप सुंदर काम करत आहेत. अविनाश डीजे गुड जॉब. आमचे सगळे कार्यकर्ते त्यांनी दिवस रात्र एक करून या मैदानाला सुंदर स्वरूप दिलं. मागच्या काही महिन्यांमध्ये त्या प्रत्येक कार्यकर्त्याला सलाम, सल्यूट. मला वाटतं एक गाडी उभी आहे आणि त्या गाडीचं लाईट चमकतोय. यस, काचा चमकतायत, त्यामुळे गाडी साईडला घ्यावी लागेल. 4 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे. विनंती आहे तिकडे आपले कोणी कार्यकर्ते असेल ते गाडीच्या ड्रायव्हरला सांगा ती गाडी साईडला घ्यायला. BMW आहे. प्रमोदजी पाटील मला वाटतं यांची गाडी आहे. कोणीतरी पुढे जावा, त्यांना ती गाडी थोडीशी साईडला घ्यायची. अंपायरची सूचना आली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये भिवंडीमध्ये सुद्धा इंटरनॅशनल स्टेडियमचा प्रोजेक्ट आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस ही सूचना केली आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आमच्या नेताजी सुभाषचंद्र बोसला सुद्धा इंटरनॅशनल स्टेडियमचा प्रोजेक्ट आहे मीराबाईंदरमध्ये. कव्हर करेपर्यंत एक धाव. ऑलरेडी मुंबईमध्ये ब्रबम स्टेडियम आहे ज्याला CCI म्हणतात. वानखेडे स्टेडियम आहे.
पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी या ठिकाणी आहे नवी मुंबईमध्ये. आणि याच्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये अजून 2 स्टेडियमची भर पडेल, म्हणजे 5 इंटरनॅशनल स्टेडियम होतील अक्रॉस द लाईन. देवादिदेव महादेवची नगरी वाराणसी बनारस ज्याला आपण म्हणतो, तिकडे सुद्धा इंटरनॅशनल स्टेडियमचं उद्घाटन पुढच्या महिन्यात होईल. कव्हर होतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षकामार्फत. कव्हर करेपर्यंत एक सिंगल. बघा, IPLच्या माध्यमातून 3200 कोटीचं आम्हाला प्रॉफिट होतं. आणि हे जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि मुलांच्या क्रिकेट डेव्हलपमेंटसाठी अंडर 14, 16, 19 याच्यासाठी प्रत्येक स्टेटला ते पैसे दिले जातात अनुदानाच्या माध्यमातून कव्हर करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी. आणि या सगळ्या खेळाडूंना जे पेन्शनची योजना सुरू झाली त्यामुळे जुने खेळाडू, त्या काळात पैसा नव्हता, त्यांनाही पेन्शन सुरू झालेत. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू आहे, कव्हर केलं जातं या ठिकाणी क्षेत्ररक्षकामार्फत डीपमध्ये. कपिल देव जेव्हा 1983च्या विश्वकपला निघाले तेव्हा प्रवासाला सुद्धा पैसे नव्हते, पुरस्कृत करताना बोलवावं लागलं. येस, 51,000 रुपये. कपिल देव निकेंज यांना प्राण, बॉलिवूडमधले जे स्टार आहे त्यांना पैसे दिले इंग्लंडला जाऊन बॉलिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी. वाईटचा इशारा. 50 रुपये एका टेस्टला मिळायचे, बरोबर ना जावेद, उस टाइम पे. आणि आता बघा, आमच्या टेनिस क्रिकेटरना सुद्धा 15 कोटी, 15 लाख, आणि आमच्या IPLच्या प्लेयर्सना 15 कोटी, 13 कोटी असे मिळतात, ते पण 56 दिवसांसाठी. ऑन साईडला जातोय आपले विश्वजीत, यांनाही 15 लाखची बोली लागली. या परिसरातील खेळाडू, वन ऑफ द ब्युटिफुल प्लेयर. आम्ही स्वतः त्यांचे फॅन आहोत, त्यांच्या स्पीडचे, त्यांच्या पेसचे, त्यांचे लाईनचे. एकंदरीत षटकं पूर्ण होत आहेत. या पुन्हा एकदा या मॅचकडे येऊया. आणि आमचे गुलशन पाटील या परिसरात आता आपले संगणक उघडत असताना अतिशय सुंदर पद्धतीने स्कोरिंग करतायत. लवकरच गुलशन पाटील एक नवीन स्कोर शीट मार्केटमध्ये आणणार आहेत असं त्यांनी मला सांगितलंय. अतुल काटे 1 षटक 17 धावा 1 गडी बाद. प्रमोद पावशे 1 षटक 12 धावा 1 गडी बाद. ओंकार पाटील 1 षटक 10 धावा 1 गडी बाद दे. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झाली 39, गडी बाद झालेत मैदानावरती 3. 39 फॉर द लॉस ऑफ 3 विथ द रन रेट ऑफ 13 पर ओव्हर. ओव्हर टू डीजे. आपण एक लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल देखील देणार आहोत. चला, या सामन्याकडे वळूयात. पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळू. थँक्यू. धन्यवाद जयेश. सृष्टी 11 पापडीचा पाडा. सृष्टी 11 पापडीचा पाडा. सृष्टी 11 पापडीचा पाडा. बघा, आम्हाला सूचना करण्यात आली म्हणून आम्ही हे जप करतोय. सृष्टी 11 पापडीचा पाडा. छोटासा मुलगा आहे तो आणि त्याचं नाव आहे वरद. सृष्टी 11 पापडीचा पाडा. वरद 11 पापडीचा पाडा. छोटासा मुलगा. छोटासा मुलगा. 11. हा, नावामध्ये बदल करूयात, अन्यथा आणखी धुमाकूळ होईल. अच्छा, काय नाव आहे? वरद 11. वद 11. वद 11. ओके, वद 11 पापडीचा पाडा. मी त्याला भेटून आलो होतो थोड्या वेळापूर्वी. सुंदर चेंडू. बघा, प्रत्येक घरामध्ये आजोबा असतात, वडील असतात, आपण असतो, आपली मुलं असतात. 4-4, 5-5 पिढी आपल्याला बघायला मिळतात. नाना शेठचे 4 मुलं आहेत, त्यांचे नातवंड आहेत. नाना शेट्टी खूप सुंदर काम केलं, त्यांचे मुलांनी चांगलं काम केलं, त्यांची नातवंड चांगलं काम करतायत.
महादेवाची सेवा करतायत, मानव सेवा करतायत, जे महादेवाला अतिशय प्रिय आहे. यावेळेला इट इज अ 6. भरपूर वेळ आपल्याला असं वाटतं की फिल्डर झेल गेल डीप मध्ये, मात्र ते फलंदाजा जो कॅल्क्युलेशन असतो त्याला माहिती असतो की मी पॉवर किती यूज केले, एनर्जी किती यूज केले, आणि त्या एनर्जीच्या आधारावर कॉन्फिडन्स त्याला असतो की तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाणारच. दिस इज प्रॅक्टिस अँड एक्युरसी. धावसंख्या 45. चांगली आहे धावसंख्या. चौथं षटक मार्गस्थ आहे. चांगलं टार्गेट जर दिलं तर डिफेंड करायला सोपं जाईल. हो, काय वेग आहे, काय वेग आहे. विश्वजितची आठवण करून दिली थोडीशी. ज्यावेळेला विश्वजित धावतो, ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरीला असं वाटतं एखादा डिजिटल कॅमेरा घ्यावा आणि विश्वजितचा फोटो काढावा, इतका प्रचंड वेग असतो. कॉन्टेस्ट बघण्यासारखं असतं. विश्वजित, कृष्णा सातपुते, विश्वजित, श्रेयस इंदुलकर, विश्वजित, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स. टफ असतं एकदम. बॅटन पॅटच्या मध्ये चेंडू बॉटम हँडचा वापर केला, कोणी नाहीये सर्कलच्या आतमध्ये. 2 धावा होणार या बाबतीत शंका नाही. अंडरआर्म थ्रो डायरेक्ट लागतोय, अपील झालंय आणि तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. जावेद फरीद यांना बघावं लागेल. इट वॉज अ क्लोज डिसिशन. जो खेळाडू धावत होता, जो फेकत होता, कोण होता फिल्डर? राहुल काटे. त्याला एकच स्टंप दिसत होता, लक्षात घ्या. तिथून एकच स्टंप दिसत होता, तरी अंडरआर्म थ्रो दिला. मात्र तो अंडरआर्म थ्रो दिल्यानंतर तो चेंडू यष्टीला लागला. तेव्हा बॅट्समॅनची बॅट कुठे होती? पॉपिंग क्रीजच्या अगोदर होती, हवेमध्ये होती का पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये होती? ते जावेद बघतील. बात इज आउट. व्हॉट अ क्लासिक. कॅमेरामॅनचा जॉब बघा, काय सुंदर दाखवत आहेत गौरव सावंत. हा बघा, चेंडू बॅट हवेमध्ये आहे आणि चेंडू आत्ता आला आणि ते तिकडे बघा डिसेबल झाले स्टम्प्स आणि त्याचे बॅट हवेमध्ये आहे, पॉपिंग क्रीजमध्ये हवेमध्ये आहे आणि लांब सुद्धा होता. त्यामुळे इज आउट. जावेद फरीदने डिक्लेअर केलंय इज आउट. व्हॉट अ थ्रो, व्हॉट अ थ्रो. राहुल काटे, कॅप्टन, संघनायक राहुल, संग्राम 11चे नेटलेसचे मॅग्निफिसंट थ्रो. यूज द ब्रेन असं म्हणतात. कधी नेहमी ताकदीचा वापर करायला पाहिजे? नाही 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 नाही. कधी चाणक्यासारखं ब्रेनचा वापर करायला पाहिजे आणि तेच ब्रेनचा वापर करत असताना वरतून थ्रो देण्यापेक्षा अंडरआर्म सेन्सिटिव्ह थ्रो अंडरआर्म दिला त्याने त्या ठिकाणी. क्रिकेटमध्ये एक शब्द आहे आय म्हणलं काय, आयचा अर्थ काय? इंटेलिजन्स. इंटेलिजन्स म्हणजे चाणक्य नीती. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. आर म्हणजे रेस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. आय म्हणजे इंटेलिजन्स, चाणक्य नीती. के म्हणजे नॉलेज, म्हणजे ज्ञान, ज्ञानेश्वरांचं ज्ञान, महादेवाचं ज्ञान. ई म्हणजे एनर्जी, शक्ती, मा भगवतीची शक्ती. आणि टी म्हणजे टेम्परमेंट, संयम, चिकाटी, श्रद्धा, सबुरी, साईबाबांची. हे सगळे गुण आहेत. बोला जयेश. एक दर्जेदार क्रिकेटर आणि ज्यांनी टेनिस विश्वावरती निर्विवाद असं वर्चस्व गाजवणारे, डोंबिवलीचा मान सन्मान, मोठा गावचा अभिमान, निलेशजी म्हात्रे साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आजही टेनिस विश्वाला हा प्रश्न पडलाय, निलेश म्हात्रे लेफ्टी का रायटी? आजही हा सर्वाधिक मोठा प्रश्न आहे, हा खेळाडू लेफ्टी आहे का रायटी आहे? या आपण समालोचन कक्षाकडे वळू. थँक्यू. रामकृष्ण हरी निलेश, त्याचे वडील पांडुरंगाचे परम भक्त आणि निलेश सुद्धा पांडुरंगाचा भक्त आहे. वारी करतात ते किती वर्ष, चालत जातात विठ्ठलाकडे आणि अत्यंत जिवलग कौटुंबिक मित्र आहेत. अक्क निलेशची करिअर मी जवळून पाहिले. वन ऑफ माय फेवरेट क्रिकेटर ऑफ कल्याण डोंबिवली, लिजंड प्लेयर. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील मध्ये जेव्हा निलेशनी गाडी जिंकली होती मॅन ऑफ द सिरीजची, तो क्षण अत्यंत सुवर्ण आहे माझ्यासाठी. आणि त्यांचा मुलगा सुद्धा अतिशय चांगला खेळतो क्रिकेट. स्वागत आहे निलेश. ओ लॉफ केलंय, 1 हँडेड शॉट या ठिकाणी. इट इज अ बिग 6 आणि या षटकाराने निलेश म्हात्रे, मोठा गाव यांचं स्वागत. त्याचबरोबरीने त्यांच्या साथीला आणि सोबतीला आदरणीय नवापाडाचे प्रसिद्ध समाजसेवक आदरणीय बाळाजी बोराडे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आपण पाहत आहोत. साहेब आपलंही हार्दिक स्वागत. थँक्यू. नवापाडा काय संघ आहे, मोठा गाव काय संघ आहे, काय ग्रामीणचे नेवाळी वगैरे काय संघ आहेत.
ग्रामीण संघ म्हणून तर पहिले 5 दिवस अत्यंत बारीक लक्ष असतं कॉमेडी बॉक्समध्ये. मी मधून हलत नाही, उठत नाही. अनंताची सूचना असते, सर तुम्ही बसून पाहिजे तिकडे. तर हे टॅलेंट बघण्यासाठी ते ग्रामीणच्या 48 ग्रामीण संघाला जवळून बघायचा आनंद आम्हाला प्राप्त होतो. विनोदजी रतन पाटील यांना हे श्रेय आहे, राजू शेठना श्रेय आहे, आमच्या दादांना श्रेय आहे. काय बॅटिंग केली निलेशने जेव्हा मोठा गावने तो सामना फायनल जिंकला होता तेव्हा. खतरनाक बॅटिंग. बघा 4 खेळाडू असे आहेत. एक तर पिंट्या, आमचे मनोज जोशी, पिंट्या जोशी ज्याला आम्ही म्हणतो. त्याच्यानंतर आमचे सुखदेव काका, त्याच्यानंतर प्रमोद म्हात्रे, सुखदेव काका यांच्याच कुटुंबातले, देसाई गावातले, आणि निलेश. दिस आर द 4 ब्युटिफुल डायमंड्स ऑफ कल्याण डोंबिवली. ग्रेट प्लेयर्स. याच्यामध्ये एक नाव ऍड करतो यंगस्टर्सच्या माध्यमातून, लेदरच्या माध्यमातून. प्रणव प्रशांत धनावडे याने 1009 धावा लेदरमध्ये करून पूर्ण वर्ल्डमध्ये एक विक्रम केला. तुमच्या माहितीसाठी प्रणव इंग्लंडमध्ये आहे आणि आता काउंटी क्रिकेट खेळतोय. $1,09,000 देऊन राजू शेटने त्यांचं अभिनंदन केलं होतं. अजित वाडेकर आणि सुरू नाईक यांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार केला होता. धावसंख्या झाली 58. असंख्य आठवणी आहेत कल्याण डोंबिवलीच्या. ऑफसाईडला थांबून बॉटम हँडचा वापर करत असताना जसं उल्लेख केला माझे सहकारी मित्र समालोचकाने जयेश भोसलेने की ते राईट हँडर आहे का लेफ्टी आहे. रिव्हर्स खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. स्टान्स बदलण्याची जी कला आहे ते निलेशकडे. पण ते नेहमी करतात का? नाही. क्रुशियल स्टेजमध्ये क्षेत्ररक्षणाचा जो भिंत आहे तो तोडण्यासाठी त्याचा वापर करतात निलेश. थांबून येतोय चेंडू. लास्ट मोमेंटला चेंडू अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल. ज्या व्यक्तीने ही खेळपट्टी बनवली, मंगेश घरत, तुम्ही ऐकताय मला, अत्यंत सुंदर खेळपट्टी आहे. दोन्ही एंडला देखणी स्पोर्टिंग विकेट त्यांनी बनवले. एक आमचे नरेश म्हात्रे मानपाडाचे, जे रतनबुवा पाटीलसाठी नेहमी खेळपट्टी बनवतात, सुंदर खेळपट्टी बनवतात. 2 प्लॉटची खेळपट्टी असते ती. यावेळेला चेंडू उचलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने, आणि हा चेंडू डीप मध्ये जातो. निलेश म्हात्रेचा रबर स्टॅम्प शॉट होता, सिग्नेचर शॉट होता. निलेश अशाच पद्धतीने चेंडू उचलतो. निलेश जाधव 12 चेंडूमध्ये 35 धावा, 290चं बॅटिंग ॲव्हरेज. मॅग्निफिसंट बॅटिंग. एक निलेश तिकडे आहेत आणि एक निलेश या स्टेजवर आहे. मला वाटतं निलेशचा एक कार्यक्रम मी जे केला होता त्यावेळेला त्यांनी माझा सत्कार केला होता. त्यांनी पांडुरंग आणि रखमाईची मूर्ती मला दिली होती. ती आमच्या देवाऱ्यामध्ये आहे. पांडुरंगाचे त्याचे वडील परमभक्त आणि तेही भक्त आहेत. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू ऑफ साईडला खेळत असताना कव्हर करेपर्यंत 2 धावा. कारण निलेश मला नेहमी सांगतो, सर जास्त कौतुक करू नका म्हणून. मात्र जे सत्यमेव जयते असं म्हणतात ना, खास करून जे मिडल क्लास फॅमिलीचे लोक असतात, मग ते रिक्षावाले असो, कामगार असो, अशा लोकांसाठी निलेशने बिल्डर म्हणून एक कॉम्प्लेक्स बनवलं आणि त्याच्या चाव्याही दिल्या. आणि सगळ्यात लॉकडाऊन मध्ये जे निलेशच्या कुटुंबाने जी सेवा केली आहे ना, ती खऱ्या अर्थाने पांडुरंगाच्या ज्ञानमाऊलीची सेवा होती. पूर्ण महिना लॉकडाऊन जेवढे दिवस होते ना, सगळ्यांना जेवायची सोय त्यांनी केली होती निलेश म्हात्रेने. ते अत्यंत मोठं महादेवाची सेवा होती. बाद होण्याचे दोन्ही फलंदाज एका दिशेला होते. कुठला फलंदाज बाद होईल ते आता संजय सावंत उर्फ लोबो त्या ठिकाणी नाही, बाद नाही आहेत. पांडुरंगाची बोलणं चालू आहे. एका व्यक्तीला सांगण्यात आलं पांडुरंगासाठी तुला गणवेश तयार करायचंय. मात्र तो पांडुरंगाचा तो शिवभक्त होता. तो म्हणाला मी शिवभक्त आहे, मी विष्णूसाठी कसं काय बनवू. तर तो पांडुरंगाच्या दर्शनाला गेला तेव्हा पांडुरंगाने पिंडी दिली त्याच्या हातात आणि पांडुरंगाने सांगितलं, अरे तू ज्याचा भक्त आहेस तो माझ्या डोक्यावर आहे. म्हणजे शंकराची पिंडी माझ्या डोक्यावर आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील होतोय.
पायचीत दिलाय लोबो यांनी, त्यामुळे फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. एकंदरीत 5 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना आनंद आहे. क्वार्टर फायनलच्या दरम्यान निलेश मात्रेचं आगमन झालंय. बोलायचं तात्पर्य असं आहे, रामाच्या हृदयात महादेव राहतात, महादेवच्या हृदयात राम राहतात. दोघेही पूरक आहेत आणि त्यामुळे दोघांची भक्ती करणं तेवढंच आनंददायक आहे. आम्ही अय्यर आहोत, महादेवाचे परमभक्त आहोत आणि विष्णू भक्त निलेश मात्रे त्या ठिकाणी बसलेत. पूर्ण होत आहेत. एकंदरीत मैदानावरती आपण बघतोय 5 षटकं आणि धावसंख्या झाली मैदानावरती ती आपल्याला बघायला मिळते ती 70 रन्स. फार मोठं टार्गेट आहे. याचं पूर्ण श्रेय रोशन जाधवला जातं. या स्कोरशीटकडे लक्ष देऊया. गुलशन मला दाखवत आहेत, सुरुवातीला आले होते मैदानावरती नितीन जाधव आणि रोशननी मैदानावरती 4 चेंडूच्या सामोरं जात असताना 12 धावा आणि त्याच्यानंतर नितीन जाधव यांनी 5 धावा, 12 धावा त्यांनी त्याच्यानंतर अनिल मात्रेंनी केल्या. मात्र निलेश जाधवनी खतरनाक बॅटिंग केली मैदानावर आणि त्याच्यामुळे धावसंख्या 70 फॉर द लॉस ऑफ 4. प्रतिकरण बघूया. अतुल काटे संघनायक 1 षटक 17 धावा 1 गडी बाद. प्रसाद पावशे 1 षटक 12 धावा 1 गडी बाद. ओमकार 1 षटक 10 धावा. प्रमोद पावशे 1 षटक 19 धावा आणि आर्यन काटे 1 षटक 12 धावा. तर टार्गेट आहे 71 टू विन. 5 षटकामध्ये लहानसा मुलगा गाडी घेऊन चाललाय. ही गाडी मॅन ऑफ द सिरीज साठी नाही आहे, ही बाईक आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. ही गाडी लहान मुलांची टुर्नामेंट झाली तर त्यांच्यासाठी मॅन ऑफ द सिरीज असेल. तर निलेश जाधव 14 चेंडूच्या सामोरे गेले, 38 धावा कुठल्या. याच्यामध्ये उत्तंग 5 षटकार त्यांनी मैदानावर मारले आणि 71 टू विन. थोड्याच वेळात हा सामना सुरू होईल. आमच्या वाणीला थोडीशी आम्ही विश्रांती देतोय. वळूया ज्या वेळेला सामना सुरू होईल. 71 या ठिकाणी पूर्ण करतील, कारण जो संघ या ठिकाणी पूर्ण करेल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे. तर हे पूर्ण संग्राम नितलसचे राहुल आणि त्यांचे सहकारी करतील का त्यांना या ठिकाणी आपण बघतोय सान्वी कन्स्ट्रक्शन जय हनुमान नेवाली पाडा थांबवतील. याचं उत्तर देण्यासाठी या ठिकाणी समालोचनासाठी येत आहेत. मराठी भाषेचं प्रभुत्व छान आहे, त्यांचं शब्दकोश छान आहे, मराठीचे उच्चार छान आहेत, म्हणून आम्ही त्यांचे फॅन आहोत. या ऐकूया जयेश भोसले यांना. आमचा दिवस या ठिकाणी आजचा टर्म या ठिकाणी संपतोय. सकाळी पुन्हा एकदा 9:30 वाजता उद्या सकाळी भेट होईल. धन्यवाद. सर एसी ना मग कूलर कोण आहे क्या ना तुम्ही तर एसी ना कूलर चला, खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय. आता प्रश्न हा सर्वाधिक मोठा आहे की या स्पर्धेच्या आयोजनाच्या बाबतीमध्ये पुढे गेल्यानंतर वध 11 बोलायचं की सृष्टी 11 बोलायचं. नाही, वध 11च आहे. वध 11चं आयोजन आपण पाहत आहोत. एक दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून एक दर्जेदार क्रिकेटची परवडी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चला शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहत आहोत. स्मृती चषक 2025. चला घाई करा, थोड्याच वेळामध्ये आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. एक भव्य दिव्य प्रशस्त असं क्रीडांगण आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तरी रंगणारा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा मास्टर माइंड आणि सातत्याने ज्याने खुऱ्याने धावा गोळा केल्या एक उत्कृष्ट असा फलंदाज अर्थात निलेश मात्रे यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. अगदी त्याच वेळेला एक विशेष सन्मानाकडे आपण वळतो आहोत. जय, एक मिनिट हा जयेश. या तुझा आणि माझा लाडका प्लेअर निलेशचा पण या ठिकाणी सन्मान करूया. वन ऑफ द लिजंड प्लेअर ज्यांनी किती वर्ष झाले 26 इयर्स 26 वर्ष सातत्याने या क्रिकेट विभागाला सेवा देतोय. वन ऑफ द लिजंड क्रिकेटर ऑफ कल्याण डुबोली फ्रॉम मोठागाव निलेश मात्रे. भरपूर आत्ताच मला त्यांनी माहिती दिली की आत्ताच थोड्या दिवसाबरोबर 50 धावा त्यांनी केल्या एका टीमच्या माध्यमातून. केतन मात्रे समोर बॉलर होता, तर 50 धावा म्हणजे म्हणतात टायगर जिंदा आहे. आजही असं म्हणतात की आपण स्विमिंग, सायकलिंग, क्रिकेट कधी विसरत नाही. तर विलाजी गरज यांच्या मार्फत सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन वन ऑफ द फॅन्टॅस्टिक ह्युमन बिईंग निलेश मात्रे. लॉकडाऊनमध्ये जी सेवा केली निलेशनी ते शब्दाने वर्णन करता येणार नाही. ती खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांनी त्यांच्या वडिलांना, त्यांच्या पूर्वजांना, सगळ्या लोकांसाठी जेवणाची सोय त्यांनी केली होती. नवापाडाचे आमचे मित्र, त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करूया. बाळा बोराडे, वॉट अ बॉलर. रतन भाऊ मधली बॉलिंग मी विसरणार नाही बाळाची. क्लासिक
4 विकेट काढले होते एका ओव्हरमध्ये बाळानी आणि खतरनाक फाईट दिली होती रतनबुवामध्ये. मॅग्निफिसंट क्रिकेटर, मॅग्निफिसंट प्लेअर. निलेशच्या बरोबर ते डेव्हलपर्स म्हणून पार्टनर म्हणून काम करतात. बाळाचंही मनपूर्वक स्वागत. लिजन प्लेयर्स या ठिकाणी नवापाडाचे मोठं गावचे या ठिकाणी आले. धन्यवाद बाळा. असंच प्रेम असू द्या क्रिकेटवर. असेच हे सगळे जिवलग मित्र ज्यांनी आयुष्य जगायला सोपं केलं आहे. कारण या सगळ्या लोक सातत्याने वर्षभर व्हॉट्सअपच्या माध्यमातून चौकशी करत असतात कसे आहे. आणि या दोघांचं या ठिकाणी स्वागत झालं आहे. चहाची सोय झाली आहे या ठिकाणी. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय सानबी कन्स्ट्रक्शन जय हनुमान निवालीपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस. या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. संग्राम 11 या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतो. गेल्या अनेक वर्ष सातत्याने अभिप्रतिष्ठान नितलस या नावाने हा संघ सातत्याने आपण पाहायला मिळालेला आहे. वाईट कॅमेरा अँगल आपण सध्या दगडीला स्क्रीनवरती पाहत आहोत. भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आणि रंगणारा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. या मॅचकडे वळूयात. लक्ष आहे, टार्गेट आहे या सामन्यामध्ये 70 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज साहिल दरे आणि त्याच्या साथीला प्रतीक सांगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक बहारदार लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. हा सामना प्रत्येक क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला राहणार. प्रत्येक धाव आणि धाव इथे लढवली जाणार. मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही संघ जवळचे मित्रही असतील, परंतु आज या दोन्ही मैत्रीचं नातं बाजूला सारून मैदानावरती तो प्रदर्शन करावा लागणार आहे. आघाडीची जोडी मैदानावरती आहे. सदरकडेला स्ट्राईक इनवरती प्रतीक सांगडेला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर इनवरती साई दरे पाहायला मिळतोय. रोशन जाधव गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रोशन जाधव गतवर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता या स्पर्धेचा, ज्याला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. सामना चांगल्या दर्जाचा होईल यातील मात्र शंका नाही. पहिला चेंडू, गोलंदाज सज्ज. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक पॉइंटच्या चेंडूच्या खाली येतोय. पण फॅन्टास्टिक स्टार्ट प्रतीक सांगडे बाद. साईबाबांचं एक सुमधुर संगीत आलं. साईबाबांचं आणखीन एक संगीत आहे ज्याची चर्चा मी इथे निश्चित करेन. कारण फलंदाज प्रतीक सांगडे आला आणि तो जरूर म्हणाला, मी निघालो तुम्ही येताना. असंच काहीतरी म्हणतच त्याने मैदान सोडलंय. धक्का क्रमांक पहिला लागलाय. धावफलकावरती एकही धाव नाही आहे. पहिल्या चेंडूवरती व्हेरी फर्स्ट बॉल विकेट प्राप्त करण्यात आली. राहुल काटे मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहत आहोत आणि त्याच्या साथीला साहिल दरे पाहायला मिळतो आहे. 0-1 फलंदाज बाद झालाय. रोशन जाधवने फॅन्टास्टिक सुरुवात केली आहे. गतवर्षीचा बायकर मॅन या वर्षी देखील हंगामामध्ये धुमाकूळ माजवतोय, चांगली गोलंदाजी करतोय. त्याची कमिटमेंट फार छान होती. किंबहुना त्याने हितगुज करताना आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला की मी कोणत्या बाईकसाठी खेळत नाही. आमचा संघ जर का जिंकला तर बाईक मिळणं हे तर स्वाभाविकच आहे आणि ती मिळाल्या तर पारितोषिक स्वीकारणं. ज्यावेळेचा बॉल उद्वयाशीच्या बाहेर होता. क्षेत्ररक्षक तैनात, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. खरं तर कौतुकास्पद कामगिरी राहिली आहे. जयची आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. जय जाधव एक चांगला झेल त्याने टिपला. तदनंतर आता मात्र वेगाने चेंडूवरती येत असताना तो पाहायला मिळालाय. आज त्याने आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख केला होता, माझी तब्येत ठीक नाही. विकेट हॅट्रिक त्याने मिळवली, परंतु या गोष्टीचा त्याने उल्लेख केला होता की माझी तब्येत तितकीशी चांगली नाही आहे. परंतु गावाच्या इब्रतीसाठी, प्रतिष्ठेसाठी, अभिमानासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आणि हा खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहत आहोत. 1-1 सद्य परिस्थिती. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, रन्स मिळतील. एक धाव कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन इथून कंप्लीट झाली आहे. धावा मिळाल्यात त्या दोन धावा येत असताना एकंदरीत 3 बनल्या. 71चा पाठलाग या मैदानावरती करायचा आहे. मागील सामना 74 धावा डिफेंड झाल्या होत्या आणि त्याही 12 धाव्याने संघ विजेता होत असताना पाहायला मिळाला होता. आणि तोच संघ सध्या तगडीला बॅटिंग करतोय.
नितलस संघाने 12 धाब्याने सामना जिंकला होता. राहुल आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या परिस्थितीमध्ये साहिलला पाहतोय. यावेळेचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न वेगाने टाकला, शरावती आढळलाय, परंतु त्याच वेळेला अपील करण्यात आली, जिथे मात्र उचलून धरलेली नाहीये. पंचांनी या साऱ्या गोष्टी पाहिल्या की बॉल कुठे लागलाय, स्विच करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. वारंवार असेच काहीसे प्रयत्न इथे करावा लागतील धाबा गोळा करण्यासाठी. मागील मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन झालं होतं मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती असणारा साहिल दरेसे. 12 चेंडूमध्ये 35 धाबा मागील सामन्यामध्ये त्याने केल्या होत्या. या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याला ते प्रदर्शन करून दाखवावं लागेल. यावेळेचा बॉल शरीरापासून दूर राहिले, कमी गतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला होता. रोशन जाधवकडे ही खासियत राहिली, चेंडू वळवतो, कमी गतीचे हाताळतो, काही वेळेला संपूर्ण ताकदीनिशी संघाच्या परिस्थितीनुसार तो गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. या बाबी महत्वाच्या, तुमच्याकडे गती असायला हवी, परंतु परिस्थिती पाहणं हे फार महत्वाचं राहतं आणि ती परिस्थिती निहाय तो गोलंदाजी करतोय. यावेळेला वेगाने टाकला होता, क्विकर वन पाहायला मिळतोय, पंचाकडे अपील करण्यात येते, परंतु इथून एकंदरीत पाहिली तर धाव कंप्लीट होणार नाही. डॉट बॉल आलाय, स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या एकंदरीत 3 धावा धावलकावरती आहेत. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या आणि एक विकेट प्राप्त केली. रोशन जाधवचं पहिलं षटक इथे संपलं 3-1. जिल्ह्यामध्ये आपण आहोत. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा धावफलकावरती 3 आहेत. एक फलंदाज बाद झालाय. येणारे चेंडू इथून पुढे शेष राहिले ते 24-24 मध्ये 68 ची गरज. गोलंदाजीमध्ये लखन जाधवला इन्व्हाइट करण्यात येत आहे. फेरबदल इथून पाहायला मिळतो आहे. आता मात्र एंड बदललाय. मेट्रो एंड कडून गोलंदाजी करायची आहे, तिरंगा एंड कडून गोलंदाजी चांगली झालेली आहे. मागील सामन्यामध्ये देखील धावा चेस झालेल्या नाही आहेत. पहिल्या 4 सामन्यामध्ये धावा चेस झाल्या. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, कॅच ऑफ. राहुल काटेला जीवदान मिळालं, ते वरदान साबित होईल का? क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ज्या ज्या वेळेला जीवदान मिळाले ती हानिकारकच राहिली आहेत. मार्टिन गुप्टिल त्याचा एक अपवाद राहिला होता, ज्याच्या बॅटमधून 35वी कॅच सुटली. 200 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. विश्वचषकामध्ये आपण त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. मार्लन सॅम्युएल्सने त्याचा कॅच सोडला होता मिळवला. या मॅचमध्ये तो प्रकार पाहायला मिळेल का? सचिन तेंडुलकर एक अपवाद होता, 32वी त्याची कॅच सुटली. 92-98 बनवल्या होत्या पाकिस्तानच्या अगेन्स्ट. खोलातला बॉल सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, राहुलला जीवदान मिळालंय, कोणती धाव मिळत नाहीये. पहा मागील जर का आपण एकंदरीत चेंडूंचा विचार केला ना तर मागील 5 चेंडू डॉट आलेले आहेत. मागील 5ही चेंडूवरती एकही धाव आलेली नाहीये आणि ही सर्वाधिक चिंतेची बाब ही अर्थातच अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस संघासाठी आहे. येणारे चेंडू आहेत 22 मध्ये 68. हाफ ट्रॅकर बॉल होता, वेगाने टाकला, हा स्नॉटर राहिला होता. अनप्लेबल डिलिव्हरी, पडल्यानंतर उसळी घेतली, डेटला हिट केलं, खांद्याचा वापर केला लखन जाधवने. मागील 6 चेंडू जर का तुम्ही 71चा पाठलाग करताना डॉट देताना अर्थ आहे 1 ओव्हर तुमच्या अगेन्स्ट मेडन गेलेली आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळेला बॅटचा टोला लागला, डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतो, आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू वरती येतोय, केवळ एक सिंगल मिळेल. अंपायरलाही तारेवरची कसरत करावी लागते. स्वतः हरिभक्त पारायण त्या ठिकाणी दीपकजी पाटीलचं त्यांना तुम्ही पाहिलं. पालीचा गणपती जितका फेमस आहे ना त्याहूनही अधिक फेमस आहेत ते दीपकजी पाटील, त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहतात. धावलकावरती आहेत त्या 4. यावेळेचा चेंडू कमी गतीचा इथे पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खरं तर बल्लाळेश्वर पाळीचा उल्लेख करत नाहीये मी, खरं तर या पडवेलच्या पालीचा उल्लेख करतोय. लेग बाई झाली धावलकावरती. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 धावा धावलकावरती. या सामना आता दूर चालला असं म्हणावं लागेल. 19 चेंडू 66 ची गरज आहे.
कारण ते प्रॉमिसिंग स्ट्रोक आलेले नाही आहेत, तो खेळ पाहायला मिळालेला नाही आहे. गोलंदाज वरचढ ठरलेत, धावा खर्च करू दिलेले नाही आहेत. लोड फुलटोस गॅप शोधण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चौकार. साईडला फाईन लेगला चौकार ठोकला. संघाची धावसंख्या बनल्या त्या 9-9ला. एक फलंदाज बाद, 2 षटकांचा खेळ संपला. 18 बॉल आणि विजयासाठी 62 ची गरज. 18 चेंडू आणि 62 धावा. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे. दिल्ली यहां से कोसो दूर आहे. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 62 बनवायचे आहेत. अगदी हे सोपं आव्हान राहिलेलं नाहीये. विजयासाठी एक मोठं लक्ष गाठायचं आहे, परंतु गोलंदाजी जी काय दर्जेदार पाहायला मिळाली. पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येते गोलंदाजी मार्कवरती. रोशन जाधवला आपण पाहत आहोत. पहिल्या षटक त्याने हाताळलं होतं, 3 धावा केवळ खर्च केला, 1 विकेट प्राप्त केली होती. या गोलंदाजाने फलंदाजांना मुभा दिली नाही. सातत्याने वाईड यॉर्कर टाकले, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवले. शेवटचे 3 चेंडू त्याने निर्धाव टाकलेले पाहायला मिळाले होते. पहिल्या षटकामध्ये 3 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 6 आल्या. धावफलकावरती 9 आहेत. यावेळेला खोलात टाकण्याचा प्रयत्न, बॉलवर बॅक टू द ड्राईव्ह इथे पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोशन जाधवला चटकात दिला या फटक्याने. खरं तर त्याचं कौतुक याहीसाठी होईल ना की धावा रोखण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. सुपर 4 मध्ये जाणाऱ्या संघासाठी, खेळाडूंसाठी आणि पहा एका संघासाठी नव्हे तर 12च्या 12 खेळाडूंसाठी एक मोठी पर्वणी आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल दिली जाणार आहे. अगदी 48 खेळाडू आपण पाहिल 4 संघांमध्ये. आणि अंपायर कॉमेंटेटरलाही तितकीच लकी ड्रॉ आहे. प्रेक्षक वर्गासाठी देखील लकी ड्रॉ आहे. अर्थात सर्वाधिक मोठी पर्वणी इथे येणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी देखील आहे. आजच्या दिवशी आयवा कॅच पकडणारे तितकेसे प्राप्त झाले नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळेल. एका दुहेरी धावेने काही जास्तीचा फरक पडणार नाहीये. समुद्रातून एखादा तांब्या पाणी काढला तर त्याच्याने काही समुद्राला फरक पडतं, कारण 71चा पाठलाग करायचा आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. 1 फलंदाज बाद झालेला आहे. विजयासाठी येणारे चेंडू इथून पुढे आपण पाहिलं तर अर्थात 16 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 60 धावसंख्येची गरज आहे. 16 चेंडू आणि 60 धावा. लोअर फुल टोज आहे, ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. धावा मिळतात त्या 2. दुहेरीच्या मदतीने 13 बनल्यात. हा पराभव जर का पत्करावा लागला तर चालेल, परंतु मानहानीकारक पराभव कदापि पत्करायचा नाही क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. कारण पुढील येणाऱ्या स्पर्धांमध्ये तो आत्मविश्वास आपल्याकडे तितकासा चांगला राहत नाही. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 13 बनली आहे. क्रिकेटमध्ये 13 हा आकडा तितकाचा अशुभ मानला जातो. 15 चेंडू 58ची आवश्यकता पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा रोशन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. व्हेरिएशन पहा किती चांगला आहे. पुन्हा एकदा एकेरी धाव प्राप्त होईल. 22च्या स्वरूपामध्ये पंचांनी हायफाय दाखवलंय गुणलेखक गुलशन पाटील यांच्यासाठी. संजयजी सावंत सर अर्थात ठाण्याचे प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असे पंच म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहोत. धावफलकावरती 14 बनल्यात. 14 चेंडू आणि 57ची गरज. तितकाही एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. किंबहुना या संपूर्ण उत्तरार्धाचा विचार केला तर केवळ 1 चौकार आलाय. खोलात टाकलेला बॉल पंचाकडे लाऊड अपील. लेग बिफोर LBWच्या स्वरूपामध्ये कॅप्टन राहुल काटेबाद. रोशन जाधवचा हा चेंडू अगदी आपण पाहिला ना, टोक रशर टाकला. 4ही मुंड्या चित केलं. कर्णधार, संघाचा मोरक्या, दिशादर्शक, संघाचा तारणार, संघाचा नेता, सरपंच जी तो चल दिए, अब कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी. संघाचा कॅप्टन निघून गेलाय. अडचणी वाढल्यात संघाच्या. 14ला 2 फलंदाज बाद झालेत. येणारे चेंडू इथून पुढे आपण 13 पाहतोय. 13 बॉलमध्ये 57ची गरज.
एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेले पाहायला मिळत आहेत. 14ला 2 फलंदाज बाद. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला, ज्या वेगाने आला त्या वेगाने पाठवलंय ओमकार पाटीलने. मैदानाच्या आतमध्ये दाखल होता क्षणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ती एकंदरीत पोहोचते ती अर्थातच 18 आपण पाहतो. येणारे 12 बॉल आणि 53ची आवश्यकता, 12 चेंडू आणि 53ची गरज. या स्पर्धेच्या संपूर्ण आठवणी आपल्या कॅमेराच्या लेन्समध्ये कैद करत असताना सध्या दगडीला बाळासाहेबांना आपण पाहत आहोत. आपण म्हणतो ना की हे संपूर्ण जग एक मात्र व्यक्ती थांबू शकते, तो असतो कॅमेरामॅन, तो असतो फोटो काढणारा फोटोग्राफर. कारण त्याच फोटोमध्ये संपूर्ण जग थांबतं. अदरवाईज कुठल्याही क्षणी हे जग थांबत नसतं, कोणासाठीही वेळ थांबत नसते. येणारे 12 बॉल आणि 53ची आवश्यकता राहिली आहे. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय नानाशेठ घरत व स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नानाशेठ घरत परिवार, सृष्टी 11 व ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा यांच्या माध्यमातून आयोजित स्मृती चषक 2025 आपण पाहत आहोत. आदरणीय विकास शेठ भगत साहेब यांचे विशेष करून मी आभारी राहीन. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून निमंत्रण देण्यात आलं. खरं तर त्यांचा आग्रह होता की 4 दिवसासाठी या स्पर्धेला समालोचक म्हणून मी कामकाज पाहावं, पण तितकासा वेळ आमच्याकडे अवेलेबल नव्हता. येणाऱ्या आता मात्र 12 बॉल आणि 53ची गरज राहिली आहे. 18ला 2 फलंदाज बाद झाल्यात. 12 चेंडू आणि 53ची गरज. सामना खुला झालाय. वेळेत सामने सुरू होत आहेत, वेळेत संपतायत. धावफलकावरती 18ला 2. अठराला 2. 18 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झालेत. करंट रन रेट 6चा आहे. आस्किंग रन रेट 26 वरती धावून पोहोचलाय. आस्किंग रन रेट 26.5चा सांगतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. शेवटचा आणि अंतिम षटक. मॅच जणू काय आता मात्र एका बाजूला झुकते असंच वाटू लागलंय. करण ठाकूरला इन्व्हाइट करण्यात आलंय गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू आणि विजयासाठी 53ची गरज. पुढचा बॉल, मोठा प्रहार केला, एक्स्ट्रा कव्हरला. प्रॉपर टायमिंग होऊ शकलेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. धक्का क्रमांक 3रा. फलंदाज बाद. चांगलं आहे. कॅच टिपण्यात आलाय. बाउंड्री रोपच्या अगदी आतमध्ये हा झेल इथे टिपण्यात आलाय. धक्का क्रमांक 4. आणखीन एक फलंदाज बाद. बाउंड्री लाईन. नितीन जाधव होते त्या ठिकाणी. त्यांनी एक चांगला झेल टिपलेला पाहायला मिळाला. बाउंड्री रोपच्या आतमध्ये ज्यावेळेला एखादा क्षेत्ररक्षक झेल टिपतो ना, ज्यावेळेला तो
आवर्जून तो पाहण्यासाठी एखाद्याला बोलवत असेल त्यावेळेला आत्मविश्वास त्याच्याकडे जास्तीच आहे की त्याने ही कॅच सहजरित्या झेलली आहे. 19ला 4, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. करण ठाकूर जणू काय मैदानाच्या आतमध्ये त्याने सुरुंगच लावलाय, या भगदाड पाडले या फलंदाजीला. संकेत मैदानावरती येतोय. खोलातला चेंडू ही उजव्या यष्टीच्या बाहेर खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला होता, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. एक अँगल बनवण्याचा प्रयत्न इथे केला. एखाद्या इंजिनिअरिंगलाही लाजवेल ना तितका चांगला कोणाचा वापर इथे करण्यात येतोय. कोण बनवलाय, दृष्टिकोन चांगला आहे या गोलंदाजांचा. करण ठाकूर पुढचा बॉल बॅटच्या टोला लागला. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं. तू चल मैं आया, एका मागोमाग एक फलंदाज होतात बाद. संकेत आला तसाच गेला बाद. नायिका आणि खलनायिकाचं काम करतं. ज्याला धावा आणि केवळ षटकार चौकार पाहिजे आहेत ना त्यांच्यासाठी नायिका आहे, आणि खलनायिका ज्याला केवळ 1 बॉल 4, 1 बॉल 5, 1 बॉल 6 मॅचेस पाहिजे आहेत त्यांच्यासाठी खलनायिका आहे. आज माझ्यासाठी तसा एकही सामना झाला नाही की 1 बॉल 4, 1 बॉल 2, 3 वरती मॅच यावी. वन साइड कार्यक्रम. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार येतोय. आल्या आल्या दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याने चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मिळाला होता तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती दाखल झालाय. अतुल काटे ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत, तो खऱ्या अर्थानं आपण एकंदरीत पाहिला तो 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झाला. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक षटक, 46ची गरज. आता सारं काही स्पष्ट झालंय. दृष्टीक्षेपामध्ये आहे हा सामना जिंकण्याचा नेवाळीपाडा संघ. विजय त्यांच्या दृष्टीक्षेपात आहे. त्यांना ठाऊक आहे आपल्याला जवळपास विजय निश्चित झालेला आहे. येणारा एक षटक आणि विजयासाठी 46ची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आला. कॅचिंग प्रॅक्टिस चालू आहे. जयेश गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट प्राप्त केली. विकेट टेकर विकेट घेणार नाही तर काय घेणार. 6वा बाद. दीपू माळीने राजीव गांधी मैदान पनवेल या ठिकाणी विक्रम नोंदवला होता. 6 बॉल 47 धावा पावसाळी क्रिकेटमध्ये बनवण्यात आल्या होत्या, आणि अगदी त्याच वेळेला यावर्षीच्या हंगामामध्ये 6 बॉल 58 धावा मी पाहिल्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. ते अर्थात डबलचा फिगर होता. अर्थात जिथे मात्र जेवढ्या धावा तुम्ही बनवणार त्या डबल होणार होत्या, आणि ते नरेपाकच्या मैदानावरती पाहायला मिळालं. मनोज साठे तो गोलंदाज होता, त्याने 58 दिल्या होत्या. हा चेंडू निर्धाव येतोय. जयेश जाधव मैदानाच्या आतमध्ये आर्यन काटे दाखल झालेला पाहायला मिळतोय. 25ला 6 फलंदाज बाद झालेत. विजयासाठी 71च्या लक्षाचा पाठलाग करायचा होता. एका मागोमाग एक फलंदाज केवळ हजेरी लावण्याचाच प्रयत्न करत होते, आणि जणू काही बळीची टाळीच ते देत होते. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाले. खोलातला बॉल ऑन साइडला हलक्या हाताने हवेमध्ये खेळला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल इथूनही येते. जयेशला आपण गोलंदाजी करताना पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये विकेट हॅट्रिक त्याने नोंदवली आहे. या स्पर्धेमध्ये अर्धशतक पाहायला मिळाले. एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला तर काल आणि आजच्या दिवसामध्ये 2 अर्धशतक आलेले पाहायला मिळालेत. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळतोय. खरं तर 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये आले, आणि अगदी त्याच वेळेला एक विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. मेडन ओव्हर अद्याप पाहायला मिळालेली नाही आहे. संघाची धावसंख्या एकंदरीत 26ला 6 आहे. एकच धाव आली आहे षटकामध्ये. जयेश जाधव गोलंदाजी करतोय. मागील षटकामध्ये 3 विकेट, मागील मॅच मध्ये या षटकामध्ये 1 विकेट त्याच्या नावावरती आहे. हा बॉल देखील वेगाने थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. फिजिकली तितकासा फिट नाही आहे तो. मैदानाच्या आतमध्ये त्याची गोलंदाजी आपण निश्चित पाहतोय.
परंतु अगदी त्याच वेळेला मनोधैर्य उंचावण्यासाठी तो गोलंदाजी करताना आपण पाहत आहोत. एक चेंडू आणि विजयासाठी आता मात्र आवश्यकता आहे 45 धावसंख्येची. एक चेंडू 45 धावा. शेवटचा सामना हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट इथे खेळला. सामना इथे जिंकलाय सानवी कन्स्ट्रक्शन, जय हनुमान, देवालीपाडा या टीमने हा सामना, शेवटचा सामना इथे जिंकला. कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल प्लेड. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थात ज्याच्या बॅटमधून धुवाधार खेळ पाहायला मिळाला अर्थात निलेश जाधव 5व्या क्रमांकावरती येत असताना ज्याने तब्बल 12 चेंडूमध्ये 14 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी साकारली. 5 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अर्थात निलेश जाधव राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. धन्यवाद जयेश. तर सन्माननीय प्रशांतदादा देशमुख यांचा आपण सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना बघा, 10 वाजता आम्ही 10 वाजून 5 मिनिटांनी चेंडू टाकला. मंगेशने मला सांगितलं 4:35 पर्यंत